सुखाने इथे नांदती, नववधू हसण्याचा हळू गंध येई अंगणा, जादू अशी होते प्रीतीच्या हृदयी संगमा. अलवार सगळ्यांनी इकडे बघा, सेल्फी काढूया. आई कुठे आहे? कुठे गेली? लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी. लक्ष्मी, लक्ष्मी. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. अगं लक्ष्मी, झालं का वास्तुशांतीचं स्वप्न पाहून? हो झालं. अगं आई, तू, मी, आपली मुलं, सुना, नातवंड, जावई, शेजारी पाजारी, ऑफिस मधले मित्र, अरे केवढा घोटावळा होता. गृहप्रवेशाची पूजा सुद्धा अगदी छान झाली. मोठं प्रशस्त घर, 3 मजली. 3 मजली. हो, खालच्या मजल्यावर आपण राहू, पहिल्या मजल्यावर मोठे चिरंजीव त्याच्या कुटुंबाबरोबर. अगदी बरोबर. आणि हो परत आपला नातू, त्याच्यासाठी स्वतंत्र खोली हवी. हा, हवी म्हणजे काय आहेच. वरच्या मजल्यावर आपले धाकटे चिरंजीव आणि त्यांची पत्नी. आणि आपल्या मुलींना कसं विसरली लक्ष्मी? आपल्या मुली आपल्या बरोबर, वेंकी आणि आई सुद्धा आपल्या बरोबर. अहो, आपलं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. फक्त आता जरा स्वप्नातून बाहेर या. वाजले किती पाहिलं का? आज काय व्यायामाला बुट्टी मारायची वाटतं? अजिबात नाही. चला आवरायला घ्या, चला लवकर. लक्ष्मी, मी आपल्या गृहप्रवेशाचं स्वप्न गेली अनेक वर्ष रोज न चुकता पाहतोय लक्ष्मी. पण मला सांग, माझं हे स्वप्नच नाही ना ग राहणं. आपलं घर मी खरंच बांधू शकेन ना? का नाही बांधू शकणार? अहो, आपण आजपर्यंत कमी का अडचणींना तोंड दिलंय. अहो, तुम्हाला सांगू, मला तर अलीकडे असं वाटतं ना, चांगले दिवस आत्ता आपली वाट पाहत. तुम्ही बघा, लवकरच आपण स्वतःच्या हक्काच्या घरात राहायला जाऊ, आपल्या मुलांबरोबर, नातवंडांबरोबर. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आता आवरा, चला फेरी मारायला जायचंय. हा, लक्ष्मी, हे बघ, अगं लवकरच मी रिटायर होतोय. त्यानंतर मला माझ्या फंडाचे पैसे मिळतील आणि त्यातून आपलं घर बांधण्याचं स्वप्न आपण पूर्ण करूयात. नाही. हा, त्या पैशांनी आधी लेकींची लग्न पार पाडू, मग घर बांधायचाही विचार कर. नाही लक्ष्मी, तुझा शब्द पाळणं हे आपल्या मुलींच्या लग्ना इतकंच महत्वाचं आहे. आम्ही आमच्या लेकीच्या लक्ष्मीच्या सुखासाठी ही पूजा करतोय. आमची लेक म्हणजे आमच्या डोक्यावरचा फेटा आहे. आमच्या लेकीला सुखाने नांदवा. यांना यांच्या मुलीचं भारी कौतुक, पण ती फिरते दुसऱ्या बरोबर. ही आमची लेक आहे. ही आमची लेक आमच्या शब्दाबाहेर नाही. बाबा, मला माफ करा, पण मी ह्यांच्याशिवाय नाही जगू शकत, म्हणून लग्न केलं. त्याच्या डोक्यावर साधं छप्पर देखील नाही आणि तुम्ही अशा फाटक्याशी लग्न केलं. याच्या प्रेमात पडायला तुम्हाला लाज कशी नाही वाटली? निवास, निवास, बरोबर बोललात ना. नाहीये श्रीनिवासचं हक्काचं घर, पण एक दिवस आम्ही दोघं मिळून स्वतःचं हक्काचं घर बांधू आणि त्याच्या वास्तुशांतीला तुम्हा सगळ्यांना नक्की बोलू. बाबा, जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही, तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा.
शब्द पाळणं हे माझं कर्तव्य आहे लक्ष्मी. जर तू हरलीस ना तर मीही हरेन. अहो तुम्ही बरोबर असताना मी कशी हारे? तू माझ्या बरोबर आहेस ना लक्ष्मी. म्हणजे आपल्या मुलींची लग्नही होणार आणि आपलं घरही होणार. पण एका वेळेला एकच गोष्ट हा, कारण ना तर तुम्ही कुबेराचे अवतार आहात ना मी धनलक्ष्मी. बरोबर ना? लक्ष्मी, हे जे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू आहे ना, त्यामुळे तू खूप सुंदर दिसतेस. लक्ष्मी निवास लक्ष्मी बरं आता आवरायला घ्या. अहो जा म्हटलं. अहो जा. निवास श्रीनिवास, अजून किती नवीन नवीन प्लॅन्सवर पैसे खर्च करणार आहेस तू? अरे आधी कुटुंब छोटं होतं त्यामुळे प्लॅनही छोटा होता. आता कुटुंब वाढलंय म्हटल्यावर नवीन प्लॅन नको का? मला एक सांग, नवीन घर बांधण्यासाठी तू 10 लाख रुपये सेव्ह केले होते आणि नंतर तू ते शंकरला हात उसने दिलेस. त्याने केले का रे परत तुला? अजून नाही केले पण करेल रे. अरे त्यावेळेस शंकरला गरज होती, त्याच्या मुलीच्या लग्नाकरता त्याला हवे होते पैसे. पैशाच्या बाबतीत तू थोडं सावध असायला हवं. सोमू, अरे शंकर मित्र आहे आपला, तो नक्की पैसे परत कर. माझा पूर्ण विश्वास आहे त्यावर. तू नको काळजी करू. कारण तू तुझंच म्हणणं खरं करणार. श्रीनिवास मला सांग, आता तुम्ही भाड्याच्या खोलीत राहता, सगळं व्यवस्थित चालू, घडी बसलेली आहे. मग आता या वयात स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा अट्टाहास कशा पाहिजे? जोपर्यंत आम्ही स्वतःचं हक्काचं घर बांधत नाही तोपर्यंत ही लक्ष्मी तुमच्या घराचा उंबरा ओलांडणार नाही. शब्द आहे तिचा. सोमू, आयुष्यात प्रत्येक वेळी व्यवहार पाहून नाही चालत. काही गोष्टीत आपलं मन गुंतलेलं असतं. आपल्या माणसांसाठी करायच्या असतात काही गोष्टी. खरं आहे तुझं. घर पाहावं बांधून म्हणतात ते काही खोटं नाही. सकाळच कोण फोन करतोय? हॅलो. हॅलो, लक्ष्मी दळवी बोलतायत का? हो बोलते. आपण? मॅडम, मी भारती ज्वेलरी शॉप मधून आशा बोलतीये. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिव अहो एक मिनिट. हा अय्या हो, पण तुम्हाला कसं माहिती? मॅडम, तुम्ही आधी आमच्या दुकानात खरेदी केली आहे ना? हो असेल. म्हणजे मग तेव्हाच आम्ही कस्टमर्सचे डिटेल्स सेव्ह करतो. तुम्हीच पूर्वी फॉर्म भरला होता. हो का? मॅडम, आज आमच्या दुकानात तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला 5% ऑफ मिळेल. तुम्ही प्लीज खरेदीला या. हो म्हणजे यांना सांगते तसं. येस मॅडम, वन्स अगेन हॅपी बर्थडे. खूप खूप आभार. कुटू 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 कुटू. हा माणूस एक तर तोंडाने मुका कानाने बैरा, आवाज केवढा करतो. काय रे, तू मला पण बैरा करून टाकणार आहे का काय? बंद कर कुठनं. माझी चहाची वेळ झाली रे. 2 घोट सुखाने घशाखाली जाऊ दे की. वय झालंय माझं. माझा वाढदिवस मलाच लक्षात नाही. नाही पण मला खात्री आहे घरात कुणाच्या तरी लक्षात असेलच. बघूया आता सगळ्यात आधी कोण शुभेच्छा देतं मला. सासूबाई चहा. गरम. सासूबाईंना माझा वाढदिवस नक्की लक्षात असणार. लक्ष्मी, काय ग आज खुशीत दिसतेस? आज काय आहे का? नाही काही नाही. काय ग आज जेवायला काय करणार आहेस?
काळजी करू नका, तुमच्याच आवडीचं करणार आहे. व्यंकी माझी आजी मला सांगायची, शांते कलियुग येणार आहे, कलियुग. त्याच्यावर मी पिदी पिदी हसायची. असले काय, या जन्मीच बघावं लागतंय कलियुग. कलियुग म्हणजे माझ्या ह्या नाचुना. ती एक उशिरा उठणारी आळशी आणि ती दुसरी कुंभकर्णाच्या वर्तान महाआळशी. ए व्यंकी, तू आता चहाचे भुरकेच घेणार आहेस का त्यांना उठवणार आहेस? दरवाजा ठोठावणार आहेस का नाही त्यांचा? काय हा तू उठतोस का नाही? उठते उठते, कधीतरी झोप पूर्ण झाल्यासारखं वाटू दे. काय कटकट आहे, कशाला सगळे सगळे आरडाओरडा करते? बोला तुम्ही ना, मलाच बोला हो. जो रोज सकाळी उठून आपलं दार बडवतो ना, त्याला काहीच बोलू नका हो तुम्ही. तुमच्याशी लग्न करून या घरात आले ना, मोलकर्णी सारखी अवस्था झाली आहे माझी. रांधा वाडा उष्टी काढा, या पलीकडे आयुष्यात काही उरलंय का माझ्या? ऐकताय ना? हो. आणि त्यातही मला काय हवं, मला काय बनवायचं याचं स्वातंत्र्य तर नाहीच आहे. आई जे काय ठरवतील ना तेच मी करायचं. मग त्यासाठी एवढ्या सकाळी उठायची काय गरज आहे बरं मला? तर तू या घरातली मोठी सून आहेस म्हणून सगळे हक्क तुलाच आहेत. अगं बाई, सगळे हक्क आहेत हा मला. भांडी घासण्याचे, धुणी धुण्याचे, लादी पुसण्याचे सगळे हक्क आहेत. हे बाई, भारतातल्या बहुतेक सुनांचं लग्न झाल्यानंतर हेच आयुष्य असतं. तुझ्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडते असं नको वागू आणि ओरडू नकोस माझ्यावर. बरोबर आहे हा तुमचं. त्या भारतातल्या सुनांमध्ये तुमच्या धाकट्या भावाची बायको नसेल. सूर्य डोक्यावर आल्याशिवाय उठत नाहीत बाईसाहेब, आणि त्यांना कुणीच काही बोलत नाही. कसं बोलतील म्हणा? श्रीमंत घरातनं आल्या नाहीत का त्या, आणि वर नोकरीही करतात. घरात जो काही मान मिळायचा ना सगळा त्यांनाच मिळतो. मी काय, मी बिचारी गरीब घरातनं आली आहे ना, त्यामुळे माझ्या शब्दांना ना काही किंमतच नाही या घरात. हो ऐका ना, ऐकतोय. मी काय म्हणते, आजी कसं एका कोपऱ्यात बसून देवाचं नाव घेत असतात, तसंच आईंनी पण करायला काय हरकत आहे बरं? मी तर म्हणते ना, दोघींनी सिरियली बघाव्यात आणि स्वयंपाकघराचा ताबा द्यावा माझ्याकडे. पण नाही, मी काय करू मग आता यात? मी काय म्हणते, आपण हे घर सोडून वेगळं राहूया ना. काय बाबा, तू झोप. मी ना माझ्या घरात किचनची मालकीण असेल. मला काय हवं काय नको ते मी बनवू शकेन. मी तर पहिल्या दिवशी ना शेवयांची खीरच बनवेन. तुम्हाला आवडते ना? अरे खड्ड्यात गेली तुझी शेवयांची खीर. तुला हे घर सोडून वेगळं करायचंय? जे इथे बस इथे. मला सांग, माझा पगार किती? तुम्ही एकदा म्हणाला होता 35,000 रुपये. 35,000 रुपये नाही, फक्त 35,000 रुपये. त्यातले पण 10,000 रुपये घरी द्यावे लागतात. मग उरतात किती? 25,000. हा, त्या 25,000 रुपयात काय काय करू? याची शाळेची फी, शाळेचा बाकीचा खर्च, माझं येणं जाणं, आपला मेडिकलचा इन्शुरन्स तो पण द्यावा लागतो. आणि आपण ती चोरून जमीन घेतली आहे ती, त्याचा एक हप्ता. एवढं सगळं झाल्यानंतर उरतात माझ्या हातात किती पैसे? महिन्याला 2,000 रुपये. या 2,000 रुपयात मी कसा महिना काढतो. आपण जर बाहेर जाऊन राहिलो ना तर ते पण नाही उरणार. मग केवढ्याला पडेल तुझी ती शेवयाची खीर मला सांग? ते राहतोय म्हणून 10,000त भागतंय. लाईफ सेट, कळतंय ना? पण त्यासाठी काय करावं लागेल? इथंच राहावं लागेल. शेवटी काय, माझं म्हणणं राहिलंच बाजूला नाही का? म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. शाणी ग बाय माझी ती. आई, आज मला डब्याला काहीतरी छान दे ना. नूडल्स दे. नूडल्स देते हा? काही नाही, आजीने जे ठरवलंय ना तेच मिळणार आहे डब्यात आणि तेच खायचं. ठीक आहे? तुम्ही काय बघताय? चला आता उठा. उठा. हो, आलो तुझा आवर. आम्ही आलोच लगेच. बाबा मला नूडल्स. मिळणार नूडल्स, जे मिळेल ते. हा, तू आवर. हाक मार झाली की. हे देवा, ज्याने कोणी मला उठवलंय ना
मला पुढच्या जन्मी पाल कर. वीणा, आजी, ए वीणा इकडे. काय ग, सकाळी सकाळी कोणाच्या नावाने दातोट खातेस? ज्याने आमच्या खोलीचं दार वाजवलं ना त्याच्या नावाने. आई, वीणाच्या लक्षात असेल माझा वाढदिवस. उठलीस का ग? हो. ये ये ये. चहा घे. आई, चहा झाला पण हाताला उरक आहे हा तुमच्या. अगं आता इतकी वर्ष करते, सवयीने होतं सगळं. सावकाश गरम आहे. मला हवी तेवढी साखर कधीच नसते बाई चहात. बरं मी बनवावं म्हटलं चहा तर तेही बनवू देत नाही. काही म्हणालीस का ग? काही नाही आई, छान झालाय चहा. मी काय म्हणते, आज ना जेवणात मस्तपैकी मसाला भेंडी आणि बटाट्याच्या काचऱ्या करू. नाही ग, मेथी शिळी होईल ना. नको, हे बघ, आज आपण गोळा भाजी करू. सासूबाईंना आवडते की नाही? तू एक काम कर, पटपट मेथी निवडायला घे. ती निवडून झाली की मग भोपळा पण चिर. आपण ना आज भरीत करू. कुकर लावायला विसरू नकोस हा. हो 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 हो. काय करू मी सासूबाई तुमचं. तुम्ही ना फक्त ऑर्डरही सोडा. वीणा, आज ना आपण गोडाचा शिरा करू. शिरा का? आज काही स्पेशल आहे का? म्हणजे हिच्याही लक्षात नाही माझा वाढदिवस. काही नाही, सहजच. अच्छा, गोडाचा शिरा. वीणा, ए वीणा इकडे. काय आजी, काय ग? हे मगापासून चहाचे कप इकडे सुकतायत, कोण उचलणार? कोण? सुकून चाललेत ते. प्रत्येक गोष्ट सांगायला पाहिजे. या घरात किती राबलं ना तरी मलाच ऐकून घ्यावं लागतं. दुसरीचं काय? काय ग, काय पुटपुटतेस? जे काय बोलायचं ना ते स्पष्ट बोल, मला ऐकू येईल असं बोल. काही नाही, मी म्हटलं दुसऱ्या नाचुनेचं काय. उन्हा डोक्यावर आली तरी मॅडम झोपू नयेत. तिला उठवायला पाहिजे ना. तिला कोणी उठवायची गरज नाही बरं. तिचा अलार्म आहे तिच्याकडे. हा, तू जा. अजिबात आवाज करायचा नाही. तुझा आवाजाने माझ्या हनुलीला जागेन. चुप. गुड मॉर्निंग हनुली. गुड मॉर्निंग ॲज. आजी म्हणायला लाज वाटतं का रे? ही वेळ आहे का आता उठायची? ऑफकोर्स ॲज. एवढ्या सकाळी उठून मी करायचं काय? मला ना सकाळी काहीच काम नसतं, कळलं? आलोच हा. 2 वेळेला आयतं पडतंय मुखी, निर्लज्जम सदा सुखी. आई, अनुलीचा डंबो आला. ना 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 ना. अरे वहिनी, आज चक्क तुम्ही सकाळी सकाळी उठून काम करताय. क्या बात है, वा. काय करणार, मी कुठे हनुली आहे. आम्हाला सकाळी उठून कामं करावीच लागतात. काय म्हणालात वहिनी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी, गुड मॉर्निंग. आई, गुड मॉर्निंग. सुप्रभात. आई, यातलं दूध कोणी प्यायलंय का ग? भाऊजी, आम्ही नाही पिता तसलं दूध. आणि आमचे हे चांगलं कमवतात. आमच्या सगळ्यांची पोटं भरायला खंबीर आहेत ते. ना, आई, मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही एक वेगळा फ्रीज का नाही घेत आणि तो तुमच्या बेडरूम मध्ये का नाही ठेवत? मग काय, हवी तेवढी कुलप लावा. हो वहिनी, मी वेगळं फ्रीजच काय वेगळं किचन सुद्धा मांडू शकतो. ते तुमचं तुम्ही ठरवा. मी आपलं फक्त फ्रीज बद्दल बोलले. आणि राहिला प्रश्न वेगळ्या किचनचा, तर तो तुम्ही आणि तुमची बायको मिळून ठरवा काय करायचं ते. वहिनी, मी काय म्हणतो, ही तुमची आयडिया तुम्हीच का नाही वापरत? तसं बघायला गेलं ना भाऊजी तर काहीच हरकत नाही. पुरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? तू कॉफी बनवायला आलायस ना, मग ये पटकन बनव बघू. येस मदर या. म्वा. आई, गरम पाणी तयार आहे. थँक्यू. सावकाश सावकाश, गरम आहे.
कौतुक आहे हनुलीचं. वा. गुड मॉर्निंग हनी. चला चला उठा, लवकर उठा. हानी 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 हानी. गुड मॉर्निंग. आय लव्ह यू हनी. आय लव्ह यू टू. कॉफी. ये बा. थँक्यू. हे डंबो, हे टूथपेस्ट आणि ब्रश इथे कशाला ठेवतोस? बाथरूम मध्ये ठेव ना. कारण माझ्या स्पेशल हनीच्या ब्रँडेड वस्तूंना कोणीही हात लावू नये म्हणून. सकाळी आई आणि वहिनी तर बोलल्याच असतील चोरू का गुलाम म्हणून. जाऊ दे ग. हे बघ, बायकोवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नवऱ्याला असंच बोललं जातं. तू नको काळजी करू, तू चिल मार. चिल मारू. हे बघ, तू इतर कोणाकडे लक्ष देऊ नकोस. तू आपल्याकडे फोकस कर. कारण तू हॅपी तर मी ऑलवेज हॅपी. पण डंबो, हे असं अजून किती दिवस चालणार आहे? स्टार्टअपच्या नावाखाली किती वेळ वाया घालवतोस हे कळतंय का तुझं तुला? अगं नाही नाही, मी माझ्याकडून प्रयत्न करतोच आहे. पण ते भांडवलाचं जरा. इतके पैसे पडलेत पप्पांकडे, त्यांनी ऑफर पण केली होती. पण नाही, तुला त्यांच्याकडून पैसे घ्यायचेच नाहीयेत ना. अगं पण तुझ्या पप्पांना मी अजिबात आवडत नाही. मग त्यांचे पैसे कसे घेणार? नाही का? हो, म्हणजे मी या छोट्या घरात राहते, माणसांच्या गर्दीत घुसमटते, ते चालतं तुला? तुला ना माझ्यासाठी काही करायचंच नाही. एखादा असता ना तर त्याने बिझनेस केला असता, पैसे कमवले असते आणि पडला असता मला घराबाहेर घेऊन. पण नाही, जाऊ दे. असं नाहीये ग अनुली. आणि तू प्लीज बाहेर पडण्याबद्दल नको ना बोलूस प्लीज. मला तू सांग, या घरात तुला कसली कमी पडते का? इथे मी तुझी सगळी काळजी घेतो की नाही? मी तुला खात्रीने सांगतो, मी आयुष्यभर तुझी काळजी घेत राहील. अरे ओ गॉड, हॅरी, अरे मी विसरले. डोंट वरी, मला माहिती आहे तुला उशीर झालेला आहे. तो काही काळजी करू नको. हा घे. आत्ता या क्षणी आपल्या घरचं वन अँड ओनली बाथरूम आत्ता यावेळी तुझ्यासाठी रिझर्व आहे. काळजी करू नको. गरम पाण्याची बादली सुद्धा भरून ठेवली आहे. हा घे टॉवेल आणि जा आंघोळीला. जा 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 जा. अरे पण कळलं? तुला साडी सुद्धा इस्त्री करून हवी आहे. मला फक्त साडी कुठली तेवढं सांग. ढॅन. सांग, यापैकी कुठली साडी हवी आहे? ही ही? ठीक आहे, जा तू आंघोळीला जा. तुझी आंघोळ होईपर्यंत ही साडी इस्त्री करून ठेवलेली असेल. जा. ओके. अरे काय ग? काय नाही, मग मला हाक कशाला मारलीस? सहज. अगं पण बिझी आहे ना मी. हो हो रे बाबा. जा जा जा, साडी जळेल बायकोची. जा. ओ नो. देवा, हा कसला नातू दिलायस मला? बायको पुढे ह्याला दुसरं काही दिसत नाही. घरात 2-2 बिन लग्नाच्या बहिणी पडल्यात, त्यांची जबाबदारी हा कधी घेणार आहे? देवा, आता तोच काहीतरी कर रे बाबा. अगं, ती दळवींचीच भावना ना? तिच्या लग्नाचं काही झालं का ग पुढे? नाही ना हो, तिच्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे म्हणे. हो, 32शीची झाली, आता लग्न ठरणं म्हणजे कठीणच बाई. हो ना, बिचारी लक्ष्मी. हिचं लग्न ठरावं म्हणून सारखं देवाला साकडं घालत असते आणि ते पूर्ण करायला हिला मंदिरात पाठवते. पण देवाला तिची काही दया माया येत नाही बाई. कधी होणार आहे हिचं लग्न त्या देवालाच ठाऊक.
बरं झालं भावना बाळा तू आलीस. काल तुझी आई देवाला अभिषेक करून गेली, त्याचा प्रसाद द्यायचा. आणि हो, ही चिठ्ठीही दे आईला न विसरता. हां. आई काही माझ्या लग्नाचं स्वप्न बघणं थांबवत नाही आणि देव तिला आशेला लावणं सोडत नाही. आई काय तर बघ. हे चल 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 चल, एक नंबर आहे आंटी. ए आंटी नाही, आयटम आहे आयटम. एक नंबर आहे भाई. अहो लग्न नसेल झालं तर काय झालं, आम्ही दोघं ऐके. आम्हाला लग्न झालेली पण चालते, न झालेली पण. हो थांबा की. चला पळा इथून. निर्लज्ज कुठले, पुन्हा कुठल्या मुलीकडे नजर वर करून जरी बघितलं ना तर गाठ माझ्याशी आहे. जानू बास कर आता. अगं परत त्यांनी आपल्याला काही त्रास दिला तर? हिम्मत त्यांची, आणि कायम पेपर स्प्रे असतो माझ्याकडे. एकेकाचे असे हाल करेन ना. अगं गप्प बसायचं काय घेशील आता? तू घरी चल. चल बरं. अगं थांब काका, हे घ्या. चल. पाणी नाही घेतलं? घेते आई. आणते आणते. अगं जरा वेळ थांबलीस ना तर सगळ्यांना एकत्र नाश्ता करता येईल. हो पण मला उशीर होतोय, मला ऑफिसमध्ये जायचंय. अगो बाई, मग आम्ही घरात रिकामेच असतो की काय? ते तुमचं तुम्हालाच नाही. वीणा, ते ठेव सगळं. चल, भरून घे. हे काय, आज पण पोहेच? बनवायला सोपे वाटतात म्हणून किती दिवस हाच नाश्ता खायचा काय माहित. कोणी केलाय हा नाश्ता? यात मीठच नाहीये. तू जरा थांब, मी मीठ घालून ना परतवून आणते. नाही नाही आई, इट्स ओके. आय मॅनेज, आय मॅनेज, आय नाही, मॅनेज. 2 मिनिटं लागतील सिंचना. गडबडीत जरा राहूनच गेला असेल बहुतेक. बघ आलेच बाई. हे बघ, इथे मिठाची बरणी असते, अशी उघडायची आणि असं मीठ घ्यायचं. इतकं सोपं आहे अगं. छान. एक चान्स सोड नका तुम्ही मला बोलायचं. दिवसभर मरमर काम करते मी ऑफिसमध्ये, निदान खायला तरी नीट मिळायला नको का? आम्ही पण झोपा बिपा काढत नाही. राब राब राबतच असतो अगं आम्ही. तुझं काय बाई, आठवड्यातले 2 दिवस हक्काची सुट्टी तरी असते, पण आमचं तसं नाहीये. वर्षातले 365 दिवस राबत असतो की नाही आपण. पण त्याचं हिला काय आहे ना. अगं ऑफिसच्या कामाचा तिला पण ताण असणारच ना. बरोबर आहे तुमचं, पण तरीही मी काय म्हणते, घरात एवढं म्हणूनच मी येत नाही इथे खायला. अगं बाळा, असं भरल्या ताटावर उठू नये. आई राहू दे, मी खाईन रूम मध्ये काहीतरी. अगं सिंचना, अगं बाई, काय करू सासूबाई मी तुमचं. बघितलं तुम्ही नाही, नेहमी तुम्ही तिला पाठीशी घालता, तिची बाजू घेता, पण तिने ऐकलं तुमचं. जाऊ दे ग, तिचं बोलणं नको मनाला लावून घेऊस. लहान आहे ती आणि माहेरी लाडाकोडात वाढली आहे ना जरा. जाऊ दे. घ्या तुम्ही ना तिचीच बाजू घ्या. मगाशी तुमच्या पुढ्यात किती बोलली ती मला, पण एका शब्दाने तुम्ही काही बोलला नाही. मला खरं सांगा, मी काहीच काम करत नाही का घरात? का फक्त बाहेर जाऊन 4 पैसे कमवून आणले तरच किंमत असते माणसाला? म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. अगं
प्रत्येक गोष्ट अशी मनाला लावून नाही घ्यायची बाळा. आणि खरं सांगू तुला, तू आहेस म्हणून तर हे घर सुरळीत चाललंय. आणि तुला काय वाटतं, माझ्या लक्षात येत नाही का, सकाळी उठल्यापासून 2 मिनिटंही उसंत मिळत नाही तुला. अगं पण या घरची मोठी सून आहेस की नाही, मग सगळं तुलाच बघावं लागणार की नाही, तुलाच सगळ्यांना समजून घ्यावं लागणार, सांभाळून घ्यावं लागणार. तू मनात गैरसमज करून घेतलेस तर कसं होईल बघ. अगं मोठ्या सुनेने घर बांधून ठेवायचं असतं की नाही, बरोबर की नाही? जानू थांब ना. काय झालं ताई? आज देवळात जे काही झालं ते घरी कोणालाही सांगणार नाही. थँक्यू. आई बाबांना उगाच टेन्शन नको बघ. हो बरं, आता घरात तर जाऊया. चल. अगे डुसक्यानो, कुठे चालले इतक्या लगा लगा? हा, मी इकडे बसलेली दिसली नाही का तुम्हाला? प्रसाद कुठे आहे? हा. हे काय एवढासा प्रसाद? हा, अगं मुंगी सुद्धा ह्याच्यापेक्षा मोठा घास घेते डोक्यावर. आणतो प्रसाद इकडे. आण. हळू हळू. आजी अगं केवढा प्रसाद खातीयस तू? आजी अगं प्रसाद प्रसादासारखा खायचा असतो. हे काय, ह्याच्यात काहीच नाही. पूर्वी प्रसादाच्या शिऱ्यामध्ये काजू बदाम बेदाणे भरभरून घातलेलं असायचं. आता दरवर्षी 2 काजू गायब, 2 बदाम गायब, 2 बेदाणे गायब. आता तर काहीच नाही याच्यात. आजी अगं हा एवढा प्रसाद मिळालाय ना, हा तरी खाऊन घे. आई आली ना, हा पण नाही मिळणार. आई. मला खात्री, माझ्या लेकींना माझा वाढदिवस नक्की लक्षात असणार. आई अगं कुठे आहेस तू? अगं इकडे. अगं ये इकडे. प्रसाद. माझे हात आहेत. आकर. आई ऐक ना, मी काय म्हणते, तुला ती माझी मैत्रीण सुप्रिया माहिती आहे का? आज की नाही तिचा वाढदिवस आहे, तर मला घरी यायला थोडासा उशीर होईल. तिचा वाढदिवस आहे का? हो हो, तिचाच वाढदिवस आहे. सांग ना, मी जाऊ का? अगं भावना, तुम्ही दोघे देवळात गेला होतात ना, दर्शन कसं झालं? अगं काय विचारते, दर्शन छान झालं ना? आणि गुरुजींनी माझ्यासाठी काही आई, मी देवळात माझ्या मनाला बरं वाटावं म्हणून जाते, पण देवाला मात्र तुझीच जास्त काळजी आहे. तू इकडे काय करतोय? इकडे कशाला आलाय? तिकडे उभा राहा, पाठ करून उभा राहा आणि दरवाजा बंद कर. कोणी येत नाही ना बघ. कुणी नाही बाबा. नक्की? हो हा. बाबा, हा. तुम्ही नेहमी त्या बॅगला नमस्कार का करता? काय त्यात? भविष्य. माझं भविष्य? तुझं नाही रे, माझं. हा ती बघ, आजी आजी बोलत आहे. नाश्त्याला जा 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 पटकन. अरे हा वेंकी पण आहे ना, काय झालंय याला, वाजवतोय सकाळपासून. अरे वेंकी, वेंकी काय घंटा वाजवतोय? मधली सुट्टी आहे, शाळेत आहे. त्याचं काय आहे ना संतोष दादा, व्यंकी दादाला असं वाटतं घरच्या काही लोकांना थोडी शिस्त लागायला हवी. तू फक्त हो म्हण.
निखिल बस रे बाबा. काय चाललंय? वीणा हा या नवाळ आलेच. नेहमी दुसऱ्यांनाच वाढायला सांगा पण कधी म्हणू नका वीणा तूही बस सगळ्यांबरोबर. काय म्हणालीस? काय नाही बाबा पोह्यात मीठ बरोबर आहे ना ते विचारत होते. दादा ए दादा इकडे बस ना. का? ती हनुलीची प्लेट आहे ना म्हणून. अरे मग प्लेट तिकडे घे ना, मला कशाला बसवते? हे घे. अरे हा हे सोपं आहे नाही का? थँक्यू. आणि हे काय? आज फक्त पोहेच आहेत? अरे हो 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 जरा धीर धर. ही घे तुझ्या आवडीची शेव. ओलं खोबरं. थँक्यू. भाऊजी हे काय बायकोचे उष्ट ताटात न खाताय? हा ते सिंचनाला ब्रेड आणि जाम खायचं होतं ना मग तिच्या प्लेट मध्ये पोहे वाया नको जायला म्हणून मी यातच कंटिन्यू केलं. बरोबर आहे यांच्यासाठी बायकोचं उष्ट खाणं म्हणजे अमृत असल्यासारखंच आहे. यांकी तुझी आवडती तर्री तू बसून खा. सासूबाईं बरोबर खाणार. बर जा. व्यंकी ए व्यंकी दारात कोण आलंय बघ. दारात कोण आलंय बघ. बाहेर केबलवाला पैसे घ्यायला आलाय. दादा अरे बाहेर केबलवाला बिल घ्यायला आलाय. अरे बापरे केबलवाल्याला पैसे द्यायचे म्हणजे आता इथून काहीही करून सटकायला हवं. हा हरीश इथून सटकेल त्याआधी काही करून मला निघायला हवं. आता नेमका संतोष दादाला कोणाचा तरी महत्वाचा कॉल येईल आणि तो इथून सटकेल. खाण्याच्या वेळी कसं काय फोन करतात लोक काय कळत नाही. हॅलो 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 नेटवर्कच नाही आहे इथे. हॅलो कोण बोलतंय? हॅलो हॅलो हा कोण बोलतंय? हॅलो. आता हरीश दादा पण एक मस्त असा डायलॉग मारेल आणि तो पण इथून सटकेल. बाबा बिल चेक करा आणि मग पैसे द्या. हा आणि काही लागले तर मी आहेच. हा आलो. आता हे येईपर्यंत बाहेर त्या केबलवाल्याला खोळंबत ठेवायचं की काय? काय दादा कसे आहात? येत आहेत बाबा येत आहेत देतील हा पैसे. आता आई चुप बाबांच्या खिशातून पैसे काढेल आणि केबलवाल्याला दे. चला येऊ काकू. कुठे निघालास? नाश्ता करून जा. ये. आता नको परत वेळ काढून नक्की येईन. नेहमी असंच करतोस. आता पुढल्या वेळेला नाश्ता केल्याशिवाय सोडणार नाही हा मी. हो चालेल येऊ आता. बर सांभाळ. हो. केबलवाल्याचा सीन संपला. आता परत संतोष दादा येऊन एक मस्त नाटक करेल. अरे कुठे गेला केबलवाला? तो केबलवाला आला होता ना, पैसे द्यायचे होते ना त्याला. राहू दे संतोष, दिले पैसे. दिले? ठीक आहे. वीणा दे पोहे दे अजून. आई मी येतो का? मला उशीर होतोय. अरे तू कुठे कामाला निघालायस का? अहो बाबा ऍक्च्युली मी ते माहिती आहे आणि तुझ्या त्या इंटरव्ह्यूचं काय झालं रे? का? बाबा मी हे 9 ते 5 काम करण्यासाठी बनलोच नाही हो.
अहो जॉब करून खूप कमी पैसे मिळतात. तुम्हाला सांगू अशा करिअरला अजिबात अर्थ नसतो. हो का? मग हे एवढा तयार होऊन निघालास कुठे तू? अहो मी ते हनीला जर सिंचनाला ऑफिस मध्ये सोडायला जात आहे. चांगलं. बाबा काय झालं? चेहरा का असा केलाय? केला नाही, झाला. एखादी गोष्ट मनाला पटली नाही ना की चेहरा असाच होतो. बाबा तुम्ही ना माझं अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो तुमचा मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन होणार आहे. लवकरच माझं एक स्टार्टअप सुद्धा सुरू होणार आहे. बाबा तुम्हाला सांगू का, मी ना देवगडवरून हापूस आंबे मागवणार आहे आणि स्वतःचा आईस्क्रीम पार्लर सुरू करणार आहे. अहो बाबा हे काही साधं सुद्धा आईस्क्रीम पार्लर नसेल. आपल्या आईस्क्रीम पार्लर मध्ये फक्त फ्रेश स्पॉट आईस्क्रीम मिळतील. तुम्हाला सांगतो अख्ख्या सासवड मध्ये असं आईस्क्रीम पार्लर कोणी काढलं नसेल. काय मग कशी वाटली माझी आयडिया? हा तुला सिंचनाला सोडायला उशीर होतोय, जा तू. लहान भाऊ आहे ना तुझा, तू काय असतो? हो ग हो, अगदी कुकुल्या बाळच जणू. पण ह्या कुकुल्या बाळाला बायकोच्या पुढे मागे गोंडा घोळण्यातून वेळच मिळत नाही. काय अलाराम? कामातून गेला राम. संतोष पुरे. हा आई निघतो मी, मला उशीर होतोय. हो बाळ. मी पण निघतो. हे चल. ए वेंकी, बॅग बॅग येऊ नये. हो आलं. भावनाताई हा चल आज मी सोडतो तुला. हो भावनाताई, आज दादा तुला ऑफिसला सोडेल. नाही नको, मी फास्ट गाडी चालवतो. उगाच ताईला भीती वाटेल. अरे मला माहितच होतं तू ताईला ऑफिसला सोडणार नाहीये. तसंही सिंचना वहिनीला तुझ्या गाडीची सवय आहे, त्यामुळे तू तिलाच सोड. आम्ही जातो. हा बाय बाय, नीट जा. लक्ष्मी, लक्ष्मी निवास. मॅडम ही फाईल. सर किती वाजता येणार आहेत? 11 पर्यंत येतील. ओके. Yes, I'll be there in 10 minutes. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेळेवर आलास. हे घे. सर. बॅग घेऊन जा, गाडी चालू कर. हो सर. आई येतो का? थांब श्रीकांत. किती रे घाई तुला श्रीकांत? हा माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नाहीये सध्या तुला. अगं काय करू, आज मीटिंग्स इतक्या लाईंड अप आहेत की. माहितीये श्रीकांत, तू कामात इतकं बुडवून घेतलं स्वतःला, तर आयुष्य एन्जॉय कधी करणार? कोणी सांगितलं मी लाईफ एन्जॉय करत नाही म्हणून? तू आनंदी, मी, आपण सगळे मजेत आहोत की. माहितीये मला, आनंदी असणं आणि आहे त्यात आनंद मानून घेणं यात फरक असतो ना. तुला एक सांगू,
तुझ्या इतक्या शब्दात मला कुणीही पकडू शकत नाही. जाण्याआधी एकदा आनंदीला भेटतो. ये. थांब श्री, उठवू नकोस रे तिला, झोपू दे रे थोडा वेळ. रात्रभर नीट नाही झोपली ती, झोपेत बोलतच होती काल सुद्धा. काय बोलत होती? तेच, मला माझ्या आईची आठवण येते. आई कुठे आहे, मला आईकडे जायचंय. ती उठली की मला फोन करायला सांग. आई आई तुला काही बोलायचंय का? नाही पैसे हवे? नाही श्रीकांत, काही नाही. दे इकडे. अरे यावर तू तुला हवी ती अमाऊंट लिही. श्रीकांत, अरे एवढा विश्वास कोणावरही ठेवू नये. नात्यात विश्वासच जास्त महत्वाचा असतो. आपलं नातं सख्खं नसलं तरी तुम्हाला इतक्या प्रेमाने वाढवलंयस, ते प्रेम पैशात मोजता येणार नाही. येतो. डार्लिंग, मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? तुला मालदीवला जायचंय ना? ऑब्व्हियसली जायचंय. वर्षातून एखादी मॉलदीवची ट्रिप नाही ना झाली, त्याला एक बेस्ट गेल्यासारखं वाटतं. पण तुझा भाऊ सही करेल ना? डोंट वरी, मम्माला ना मी व्यवस्थित इमोशनल ब्लॅकमेल केलं. अरे एव्हा दादाने फाईन केलीही असेल. आपण शुअर शॉट मालदीवला जातो. दॅट्स माय गर्ल. बघ रे जरा गाडी स्टार्ट कर. अरे दामोदर, तुम्ही अजूनही याच गाडीवर काम करताय? हो ना, काय प्रॉब्लेम आहे कळतच नाही. दामोदर सर, त्यांना सांगून थोडीच काय होणार आहे? अहो त्यापेक्षा आपण तू गप्प बस रे. श्रीनिवास, जरा बघतोस का? बघतो. जरा इंजिन स्टार्ट कर. मला काय, मी करतो सुरू, पण असं इंजन चालू बंद करलं आणि थोडीच प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. बंद कर रे दामोदर. अरे गाडीच्या नाळेत प्रॉब्लेम आहे. गाडीची ना? हो. अरे ज्याप्रमाणे आपल्या शरीरात एक नाळ असते, तसंच गाडीमध्ये एक टायमिंग बेल्ट असतो. बाळ आईच्या पोटात असताना जर नाळ अडकली तर बाळाचा श्वास अडकतो. त्याचप्रमाणे जर टायमिंग बेल्ट मध्ये प्रॉब्लेम असेल ना, तर गाडी नीट चालत नाही. तू बेल्ट चेक कर, त्यात प्रॉब्लेम असेल. तो नीट झाला ना की सगळं ठीक होतं. आणि दामोदर, चला पटापट कामं हातावेगळी करा, भरपूर काम आहे. दामोदर सर, त्यांनी तर इंजिनला हात पण नाही लावला. याला म्हणतात एक्सपिरियन्स. गाड्यांच्या बाबतीत श्रीनिवासचा हात कोणीच धरू शकत नाही. मम्मा, मम्मा चेकवर साईन घेतलीस? बघू. वाव, लव यू मम्मा, लव यू सो मच. हे पैसे रवीने तुझ्याकडे मागितले सुपर्णा? ऍक्च्युली आम्ही ना मालदीव्सला जायचं ठरवलंय, पण तुला कसं कळलं? लाज नाही वाटत तुला? कम ऑन मम्मा, त्यात कसली लाज वाटायची? ते पैसे तुझे नाही आहेत सुपर्णा, हे श्रीकांतचे पैसे आहेत. आयुष्यात कधीतरी कष्ट केलेस ना, तर तुला कळेल की पैसे कमवायला किती मेहनत करावी लागते. पण तुला पैसे कमवता येत नाहीत. तुला आणि रवीला फक्त पैसे उडवता येतात.
आज आपण इतक्या ऐशो आरामात राहतोय हे फक्त श्रीकांतमुळे आणि त्याच्या पैशांमुळे. पण तुला त्याची जाणीवच नाही. मम्मा कधी कधी ना मला कळतच नाही तू नक्की कुणाच्या बाजूने आहेस. मला तू विसरतीयस का मी तुझी सख्खी मुलगी आहे आणि श्रीकांत तुझं सावत्र मुलगा. वास सुपर्णा, तुझ्यात आणि श्रीकांत मध्ये खूप फरक आहे. तो खूप समजूतदार आहे आणि जरी मी त्याला जन्म दिला नसला तरी सुद्धा माझं त्याच्यावर जास्त प्रेम आहे. त्याची जास्त काळजी आहे आणि खूप जास्त अभिमान आहे मला त्याचा. कारण हे सगळं वैभव श्रीकांतने स्वबळावर कमवलेलं आहे. पण तुला फक्त उधळपट्टी करता येते. मम्मा मम्मा अगं थांब. मम्मा काय करतेस तू. मम्मा स्टॉप इट. मम्मा दुसऱ्याच्या पैशावर मजा मारण्यापेक्षा थोडेसे तरी कष्ट करायला शिक सुद्धा. ते जास्त चांगलं. सो आज आपण इंडियन फायनान्शियल सिस्टम बद्दल शिकणार आहोत. तुझा प्रॉब्लेम काय विश्व? तर ती जानू सतत तुझ्या समोर असते तरी तू तुला स्टेअर मारत असतो. असं नोटबुक मध्ये फोटो कोण चिकटवतं रे? आणि तुझं जर प्रेम एवढंच उतू जात असेल ना तर प्रपोज मार ना. मी जानूला प्रपोज करणारच. करेक्ट वेळ यायला पाहिजे यार. गेली एवढं तुझी करेक्ट आहे. आम्ही ठरवलंय तू तिला प्रपोज करायचं आहे आणि तेही आजच. हे आमचा प्लॅन असला ठासू आहे ना की फक्त जानूलाच नाही पण अख्ख्या कॉलेजला कळणार आहे की तुझं तिच्यावर प्रेम आहे. हे नक्की काय केलंय तुम्ही? विश्वा, आपल्या कॉलेजमध्ये जर काय अनाऊन्स करायचं असेल तर त्याची नोटीस कुठे लावली जाते रे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो. भावना, जरा प्लीज आत येता का? हो सर, आले. मे आय कम इन सर? या. बरं, आजची मीटिंग कन्फर्म? हो, मी 12:30ची मीटिंग कन्फर्म केली आहे. आणि हो, मला असेसमेंट इयर 24-25च्या फाईल्स देता का? हो, मी आणते. आता हा घास आपल्या या टेडूचा. हा, गुड गर्ल. आता हा घास कोणाचा? बस झालं. थोडस बाळा, एक घास लास्ट. नाही. असं कसं बाळा आनंदी? थोडस खाल्ल्याशिवाय ताकद कशी येणार? प्लीज एकच घासा. एकच घास. ओके, एक घास माझ्याचा. हा, गुड गर्ल. कोणाला फोन करायचा आहे? आजी, मी बाबांना फोन लावते. बर, करा. हाय, बोल. हाय बाबा. हे आनंदी, कधी उठलीस? गुड
मॉर्निंग. बाबा मला भावना आंटीशी बोलायचंय. भावना आंटीशी बोलायचंय? तिच्याशी काय बोलायचं तुला? माझ्याशी बोल की. नाही मला भावना आंटीशीच बोलायचंय. अच्छा ठीक आहे, देतो. थांबा. भावना. आनंदी. हॅलो. हाय भावना आंटी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. भावना आंटी तू मला क्राफ्ट प्रोजेक्ट मध्ये हेल्प करशील का? क्राफ्ट प्रोजेक्ट? क्राफ्ट? पण मी प्रॉमिस केलं होतं की मी मदत करेन म्हणून. बाबांना तर अजिबात जमत नाही क्राफ्ट वर्क, म्हणून मी तुला सांगते. काय म्हणाली ती? नाही काही नाही. हा माझी मम्मा असती तर तिने मला नक्कीच मदत केली असती. पण आता तर माझी मम्मा नाहीये ना, म्हणून मी तुझी हेल्प मागते. ठीक आहे, मी करीन तुम्हाला प्रोजेक्ट मध्ये मदत. थँक्यू भावना आंटी. मी उद्या ऑफिस मध्ये येते, मग आपण दोघे भेटू. बाय भावना आंटी. बाय. गुड गर्ल. आजी मला पाणी हवं. आंटी. आनंदी, क्राफ्ट मध्ये मी तुला हेल्प केली तर चालेल? नको. काकाचं क्राफ्ट खूप छान आहे आणि आनंदीला काकाचीच मदत लागणार आहे, हो ना? ब्लेड, कात्री, कटर खूप छान वापरता येतं काकाला. काय झालं आनंदी? यांचा फोन? अहो काय झालं? लक्ष्मी, अगं एक गोष्ट मी घरीच विसरलो. काय विसरला? परवा ऑफिस मधून मी एक फाईल आणली होती, ती घरीच राहिली. जरा बघतेस का? फाईल इथे कुठे नाही दिसत आहे. आपलं कपाट उघड. बरं बरं बघते. अशी कशी विसरलात आज फाईल? बघते हा, जरा थांबा. अहो इथे कुठली फाईल नाहीये. तिजोरीत बघ. तिजोरीत कशी असेल फाईल? अगं बघ तर. अहो बरं जरा थांबा. अहो मी म्हटलं ना, नाही आहे इथे फाईल. अहो आपल्या तिजोरीत वेगळीच डब्बी आहे. ही कुणाची डब्बी आहे? आपली नाही आहे ही. उघड जरा बघ त्यात काय. मी नंतर फोन करतो. अहो तुझा वाढदिवस मी कसा विसरेन लक्ष्मी? आज माझ्या आयुष्यात जो आनंद आहे, जे सुख आहे, ते सगळं तुझ्यामुळे आहे. माझ्या लक्ष्मीला मला कायम आनंदात बघायचंय.
लक्ष्मी निवास कोण जाणे की काळी केले तुला पसंत वाट्याला सुखच आले या उंजणी अनंत माझ्या या शिशिर तूत भासतोस तू लक्ष्मी, मी तुझा वाढदिवस विसरलो असं वाटलं ना तुला? तुला माहितीये लक्ष्मी, ते शक्यच नाहीये. तुम्ही इतक्या लवकर ऑफिसमधून कसे आला? अगं, तुझा वाढदिवस आहे म्हटल्यावर हाफ डे टाकला आणि आलोय. अय्या, हॅपी बर्थडे. लक्ष्मी, माझ्या अडचणीच्या वेळेस प्रत्येक वेळी तू माझ्या पाठी उभी राहिलीस. तू माझ्या बरोबर होतीस म्हणूनच मी इथवर पोहोचू शकले. आणि म्हणूनच आपल्यासाठी, आपल्या प्रेमासाठी आता मला तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या. आपला संसार सुरू होताना तू तुझ्या दादांना दिलेला शब्द मला खरा करायचा. घर सारे मला तुझ्या बरोबर आपल्या हक्काच्या, आपण उभ्या केलेल्या लक्ष्मी निवास मध्ये राहायचं. हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते लक्ष्मी निवास लक्ष्मी